सगळ्यामध्ये उल्लेख केला, तर नक्की रोग कोणाकडे, कारण या संदर्भात सामनामध्ये पण बातम्या आली. नाही, मला पटोले नेमके कुणाच्या संबंधाने बोलले याची कल्पना नाहीये, पण एक नक्की आहे, ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये अनेक ग्लॅमरस नेम फेम असणारे आणि बडी प्रस्थ दाखल झाली, म्हणजे हे फार शोकांतिका आहे एका अर्थाने की घाटकोपरमध्ये 18 जीव गेले, त्याची चर्चा 3 दिवसाच्या आत संपली. डोंबिवलीमध्ये 6 कामगार गेले, त्याची चर्चा 1.5 दिवसात संपली. परंतु एका ग्लॅमरस प्रकरण जे गेल्या साधारण महिनाभरापासून हे सगळं चालू आहे, हे कशासाठी चालू आहे, ते सगळे बडे प्रस्थ अर्ध्या रात्री का दाखल झाले होते. जर खरंच शिफारस केली होती आमदार सुनील टिंगरेंनी, तर टिंगरेंनी नंतर त्याच्यातनं वॉकआउट करायचा प्रयत्न का केला. सुनील टिंगरेंनी ठामपणे का सांगितलं नाही की होय मी शिफारस केली होती. पत्र व्हायरल झाल्यावर पुन्हा त्याच्यावर वेगळा खुलासा देण्याची गरज, ती वेळ टिंगरेंवरती का आली. आणि वेदांत अग्रवाल जिथे एक व्हिडिओ व्हायरल होतो की ज्याच्यामध्ये तो काहीतरी पेयपान करताना हॉटेलमध्ये दिसत आहे, त्यावेळेला इतर चेहरे ब्लर केलेले आहेत. कदाचित ते मायनर चेहरे आहेत म्हणून ते ब्लर केले असतील, ते लोकांना कळू नये म्हणून, पण पोलिसांकडे त्यांची माहिती असेल ना.